हाय, हेलो, नमस्ते। वेलकम टू फिल्मी दर्पण। कहानियां जो बनते बनते रह गई, अशीच परिस्थिती कालच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावरती होती। कहानियां जो अभी अभी शुरू हुई थी, जो दोस्ती से शुरू हुई थी, परंतु नाही पुढच्या टप्प्यावर पोहोचली। अशा या कहानियां, या गोष्टी ज्या बिग बॉसच्या घरामध्ये जर घडल्या असत्या तर खूप प्रेक्षकांना एंटरटेनिंग असं हे बिग बॉस झालं असतं, परंतु या कहाण्या बनण्याच्या आधीच काल संपून गेल्या। तर या कहाणीतले जे हिरो आहेत त्या हिरोंचं काल इविक्शन झालेलं आहे। पहिला हिरो होता आयुष आणि तन्वी, एक अशी जोडी जी आपल्याला बिग बॉसच्या सुरुवातीलाच असं वाटलं होतं की ही जोडी बनणार, हा लव्ह अँगल बनणार, आणि पुढे सुद्धा सरकली होती ही स्टोरी। पण काय झालं, कुठे माशी शिंकली कळालंच नाही, आणि आयुष तन्वीपासून दूर गेला, लांब गेला आणि दुसऱ्याच ग्रुपमध्ये जाऊन बसायला लागला। तन्वीने खूप आदळआपट केली, आरडाओरडा केला, खूप प्रयत्न केला त्याला मिळवण्याचा। तिच्यासाठी तो एक खूप चांगला मित्र होता, तिचा या बिग बॉसच्या घरामध्ये जवळचा माणूस होता की ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडली असती। तन्वीला खूप अपेक्षा होत्या आयुषकडनं, परंतु आयुषचं काहीतरी बिनसलं आणि आयुष तन्वीपासून लांब गेला, आणि इतका लांब गेला की पंचिंग बॅगच्या त्या टास्कमध्ये आयुषलाच तिने पंचिंग बॅग बनवलं आणि त्याच्यावरती वार केले, त्याला खूप मारलं आणि रडून रडून सांगितलं की मला तू हवा होता, मित्र म्हणून हवा होता, या बिग बॉसच्या घरामध्ये एक रडण्यासाठी एक खांदा हवा होता, माझा ऐकून घेण्यासाठी कुणीतरी एक माणूस हवा होता। परंतु आयुष मात्र दूरच जात राहिला, इतका दूर गेला की आज त्याचं इविक्शन झालं। कदाचित तन्वी बरोबर जो असता तर तो शेवटपर्यंत टिकला होता असता, लंबी रेसचा घोडा झाला असता, कारण या दोघांची जोडी प्रेक्षकांना नक्कीच आवडली असती। परंतु दोन वेगवेगळे टोकं, एक होता व्हेजिटेरियन फ्राईड राईस आणि एक होता चिकन फ्राईड राईस। म्हणजे व्हेजिटेरियन फ्राईड राईस आयुर्वेद होता आयुष आणि तन्वी होती चिकन फ्राईड राईस। दोन टोकांची दोन माणसं। लव्ह स्टोरी तर खूप छान झाली असती, दोस्ती ही लव्ह है, दोस्तीच प्रेमाची सुरुवात आहे, परंतु यांचं प्रेम मात्र काही टिकलं नाही, दोस्ती पण टिकली नाही, आणि आज आयुषचं इविक्शन झालेलं आहे। दुसरी लव्ह स्टोरी, दुसरी कहाणी जी बनता बनता राहिली ती होती प्राजक्ता आणि करण। दोघांचं ॲनालिसिस ग्रुप होता आणि वरच्या माडीवरती बसून फक्त ॲनालिसिस करणं एवढंच त्यांचं काम होतं। त्यांच्या मनातल्या मनात त्यांना असं वाटत होतं की आपण खूप छान गेम खेळतोय, आपण मास्टर माइंड आहे, परंतु या मास्टर माइंडला आज घराच्या बाहेर जावं लागलं। एक होती स्ट्रॉबेरी आणि एक होता संत्रा। स्ट्रॉबेरीचे गाल लाल झाले की संत्राच लाजायचा, बिग बॉसने स्ट्रॉबेरीचं कौतुक केलं की संत्र्याला राग यायचा, आणि दोस्ती ही प्रेमाची सुरुवात आहे असं यांचं म्हणणं होतं। रात्री झोपताना दोघं गुलुगुलू बोलायचे, एकमेकांच्या हातात हात घेऊन बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावरती यांचं काही गोड चाललेलं असायचं, आणि आज अचानक करणचं इविक्शन झालेलं आहे। प्राजक्ताला खूप रडू कोसळलेला आहे, आणि ही लव्ह स्टोरी, ही दोस्तीची कहाणी इथेच संपलेली आहे। तर कशा वाटल्या तुम्हाला या दोन कहाण्या? कहाणी बनते बनते रह गई, जर बनली असती तर प्रेक्षकांना सुद्धा एंटरटेनिंग झाली असती, नाही का? पण नाही बनली। बिग बॉस सीझन 6चं दुर्भाग्य की चांगल्या लव्ह स्टोरी, चांगल्या मैत्रीच्या गोष्टी आपल्याला नाही पाहायला मिळाल्या या बिग बॉसमध्ये। आपल्याला पाहायला मिळाला तर आदळआपट, आरडाओरडा, भांडणं, गलिच्छ भाषा आणि फक्त ॲनालिसिस। आजपर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये आपण खूप दोस्तीच्या गोष्टी ऐकल्या, जसे सचिन आणि विशालची दोस्तीची गोष्ट होती, मिनल आणि सोनालीची गोष्ट होती, पुष्कर आणि पहिल्या सीझनमध्ये पुष्कर आणि ती होती, त्यांची एक छान मैत्रीची स्टोरी होती। खूप मस्त स्टोऱ्या आपण आजपर्यंत पाहिल्या। या बिग बॉसमध्ये सुद्धा खूप छान स्टोऱ्या पाहायला मिळू शकत होत्या, परंतु नाही, आपलं बिग बॉसचं दुर्भाग्य की या स्टोऱ्या नाही बनल्या। तर तुम्हाला समजलंच असेल, रविवारच्या एपिसोडमध्ये दोन इविक्शन झालेले आहेत, आयुष आणि करण। एक मास्टर माइंड म्हणवत होता स्वतःला आणि एक होता हिरो जो लंबी रेस का घोडा होता, परंतु त्यांच्या कर्मयोगाने ते काल इविक्ट झालेले आहेत।
कालच्या एपिसोडचे हायलाइट्स जे असतील की व्हॅलेंटाईन डेच्या आठवणी जाग्या केल्या, राकेशला विचारलं, विशालला विचारलं, प्राजक्ताला विचारलं काय होत्या तुमच्या लव्ह स्टोऱ्या व्हॅलेंटाईनच्या, त्यांनी आपापल्या परीने सांगितल्या. त्यानंतर डान्स झाले, डान्स होता, गायक प्राजक्ताचा डान्स आणि करणचा डान्स, शेवटचा डान्स ठरला त्यांचा हा तन्वी आणि आयुषचा डान्स. खूप असं डोळ्यांना असं मनमोहक असा होता की टिकटिक वाजते त्या गाण्यावरती. खूप सुंदर दोघांनी डान्स केला. हा डान्स आधी प्रेक्षकांना पाहायला मिळाला असता आणि या गाण्याचा जो अर्थ आहे तो त्यांच्या बिग बॉसच्या आयुष्यात जर उतरला असता तर मजा आली असती. सागर आणि करण, वाव, रोमॅन्टिक कॉमेडी इतकी सुंदर केली त्यांनी. तन्वी म्हणजे इतकी सुंदर त्यांनी प्रत्येका याच्यावरती पंच मारले. सागर कारंडे, हॅट्स ऑफ टू यू. कॉमेडीमध्ये सागरचा हात खरंच धरू शकणार नाही कोणी. इतकी छान कॉमेडी केली की बाबा रितेश भाऊंनी सुद्धा वाह केली. त्यानंतर होता गुलाब आणि काटे देण्याचा टास्क. तर अनुश्री मॅडमने गुलाब राखीला दिलाय बघा. अनुश्री जिधर म्हणजे जसं वारं वाहतं तसं ही मुलगी वाहते, त्याप्रमाणे राखीला गुलाब दिलंय आणि काटे दिलेले आहेत राकेशला, कारण काट्याप्रमाणेच त्याने तिला कॅप्टन्सीमधनं बाहेर काढलं होतं. विशालने दिलेलं आहे एक टोळीला जे आहे ते गुलाब आणि राकेशला पुन्हा त्याने दिलेले आहेत काटे. राखीने काटे दिलेले आहेत प्राजक्ताला. विष आहे तिच्यात आणि हिच्याबरोबर म्हणजे जी प्राजक्ता आहे तिचं कॅरेक्टर आणि राखीचं कॅरेक्टर पूर्ण वेगळं आहे. आणि इथे आपण रोल बघूयात या दीपाली मॅडम इकडचं तिकडं करण्यात आणि शब्द फिरवण्यात खूप भारी आहेत. आणि इथे त्यांनी शब्द फिरून राखीला प्राजक्ताबद्दल भडकवलेला आहे. म्हणजे बघा या गोष्टी लक्षात येत नाहीयेत, परंतु दीपाली मॅडम मधल्यामध्ये खूप हे ठिणग्या टाकण्याचं काम जे आहे ते करतायत आणि त्यामुळेच राखी प्राजक्तावरती भडकलेला आहे. काहीतरी वेगळ्याच गोष्टी तिने सांगितलेल्या आहेत की हिच्याबरोबर दिसायला आवडत नाही किंवा तू कशी दिसशील असं प्राजक्ता म्हणाली तिला, असं त्या सांगतायत. आणि राखी त्यामुळे चिडलेली आहे की तू मला सर्टिफिकेट देऊ नको. तर याच्यामध्ये मास्टर माइंड जे आहेत ना तो आहे राकेश आणि दीपाली जी आहे ती इकडच्या काड्या तिकडं करते, एकमेकांमध्ये भांडणं लावते, असे शब्द वापरते की लोकांना भडकवते. आणि राकेश हा सायलेंट किलर आहे. तो सायलेंट राहतो परंतु तो वेगळाच गेम खेळतो की त्याच्यामुळे लोक भडकतात, चिडतात आणि हा मात्र शांतपणे फक्त गेम बघत राहतो. दोघंही मास्टर माइंड आहेत आणि त्यांना एक ॲडव्हान्टेज मिळतं की ते सिनियर आहेत, इंडस्ट्रीमध्ये ज्यांचे चेहरे ओळखीचे आहेत आणि बाकीचे त्यांच्या मानाने कमी लोकांना माहिती आहेत. त्यामुळे यांनी हे ॲडव्हान्टेज घेतलेले आहेत आणि ट्रॉफी या दोघांच्याच हातात असण्याची शक्यता दाट आहे, कारण सगळेच त्यांच्या फेवरमध्ये आहेत. बिग बॉस सुद्धा त्यांच्या फेवरमध्ये आहेत. आणि मला असं वाटतं यांची स्टोरी जर बनली असती तरी लोकांना आवडली असती का, परंतु दोन मास्टर माइंडची स्टोरी कशी बनणार. आपण पाहिलं की करण आणि आयुष गेल्यानंतर सचिन जे आहे ते खूप नाराज झाले. त्यांना असं वाटलं की मी कशाला परत आलो, कारण एक्सपेक्टेड होतं की सचिन जातील परंतु करण गेलेला आहे आणि सचिन आणि प्राजक्ता रडताना आपल्याला दिसतात की त्यांच्याच टीममधले दोघं जण इव्हिक्ट झालेले आहेत. आता या ॲनालिसिस टीमचं काय होणार, प्राजक्ता कुठल्या टीममध्ये जाणार, म्हणजे आता ती राकेशला पकडणार का विशालला पकडणार, आणि सचिन भाऊंचं काय होणार, सागर भाऊंबरोबर जाणार. सागर तर कुठल्याच टीममध्ये नाही ना इकडे ना तिकडे, तो त्याच्या बळावरती खेळतोय, त्याचं काय होणार. पुढच्या एपिसोड्समध्ये या तिघांचा आपल्याला रिझल्ट लागणार आहे. हे तिघं काय करणार आहेत, वेगळा गेम बघायला मिळेल का आपल्याला, त्यांचा इंडिव्हिज्युअल गेम बघायला मिळेल का, हे बघणं इंटरेस्टिंग आहे. आणि अशा वेगवेगळ्या जोड्या अजून कुठल्या आपल्याला बघायला मिळतील याच्यामध्ये, राखी काय गदारोळ घालणार आहे अजून, हे आपल्याला पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळं बिग बॉस सीझन 6 पाहत राहा. आणि आपला हा चॅनल, आपले हे एपिसोड तुम्हाला आवडत असतील, आपले हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की आपल्या या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.